चल ना, पाहिजे कसे कष्ट करावं लागतात, त्यात ते खायला भेटते चांगलं चांगलं. आई, हात सोडा लवकर तुम्ही, लवकर हात सोडा तुम्ही. माय बाई, पाहिनं सोन्याची माय पाहिनं. आई, तमाशे करू नका तुम्ही. त्या वावरातल्या निंदणाऱ्या बाया पाहून राहिल्या. तुम्हाला मी नाही म्हटलं काय वावरात यायचं? कोण तुम्ही मला हात धरून आणलं जबरदस्तीने घरून? मग तो घरचा धंदा जीवार येते, वावरातला बी जीवार येते. काय करतं मग तू? फक्त नवऱ्याच्या बोकांडीवर खातं काय घरी आयतं? पाहून घे, विचार त्या बायाले किती वाजतापासून आल्या म्हणून, कशा कष्ट करतात देऊ वावरात. त्यासारखं खात नाही ते आयतं. नवरे बी कमावतात आणि बायका बी कमावतात. शकुनाबाई, काय झालं शकुनाबाई? पाय नाही हे मैसून तिने म्हटलं चलो माझ्या संग वावरांनी, गोष्ट नाही घेत. पाय वो पयाली कधी घरी अजून किती गैदी रोट आहे माय. थांब म्हणा तो, तुला तर सारखं करतोच मी ना. वावरांनी लांबीन तुला रोज रोज कामाले, तर या नावाची शकुनाबाई नको म्हणून मला. काय झालं हो शकुनाबाई आज? कधी तर सुनेली वावरात आली नाही. एका सुनेला घरी ठेवतो, एका सुनेली वावरांनी आणते काय व? काय माहित बाई सोन्याची माय. मला वाटते लग्न झालं त्यापासून याच्या घरांनी कटकट कटकट असं चालू आहे व. एवढी चांगली पोरगी, शांताबाईच्या तोंडून ऐकलं होतं बाई एकदा मी. एवढी चांगली पोरगी दिली, फसवणूक केली असं ऐकलं होतं बाई. माय बाई, तो निकम्यास आहे हो पप्प्या, काही ढंगाचा आहे का तो? शांताराम भरून दिलं ते जोडजाड करून. शांताबाई तर नाहीच म्हणे. चल बाय, तेव्हा पाता घे आपल्या पार्वताबाई आणि चल घरी. लय हुशार आहे मै सासू. म्हणजे एका सुनेला घरी ठेवते आणि एका सुनेला वावरात जाय म्हणते. नाही करत नाही वावरातलं काम, घरीच राहतो. ते मोठी आहे, तिला जाय म्हणे वावरांनी. मी एकदा वावरात जायला निघाली, मला मग रोज उठली सुटली की भाई वावरात, उठली सुटली की भाई वावरात. कर म्हणा किती जोड जबरे करतो माझ्यासोबत, तर मी बी काही कमी नाही आहे. शंकर कुठे गेले? शंकर पप्पू झोपेला जात. पप्पू उठा ना आता, बस झाली ना झोप. उठतो वहिनी, फक्त पिवर चाय करून देता मला तुम्ही? हा देतो. शंकर डबा झाला ना? तुला मी किचन मध्ये पाहायला गेलो, तू काय करतो पप्पूच्या बेडरूम मध्ये? काय करतो म्हटलं? तुम्ही इथंच बसेला पप्पूच्या जवळ, म्हणून डबा घेऊन मी बेडरूम मध्ये आली. हे घ्या डबा. आई कुठे गेली सकाळी सकाळी? मनीषा दिसून नाही राहिली. त्या गेली सिंकुटी सासू सुना. तुम्ही काय टेन्शन नका घेऊ एवढं. घ्या तुम्ही डबा. भेटल्या काय बाया सोयाबीन सोंग गेले, तिकडे चाललो बायाच्या इकडे. आण चल सुलोचना, येतो मी आता. पाहिजे घरात काही कटकट किटकिट काही होऊ नको देऊ, ते हाती आहे सगळं. शंकर जा तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका, मी सांभाळतो सगळं. पप्पू तुम्ही म्हणा मामाच्या घरी चलतो म्हणून. वहिनी पहिले मग पाणीपुरीच्या गाडीचं नाटक करा म्हणे तुम्ही. काय म्हणे मग मनीषा? म्हटलं तुम्ही तर हाव म्हणे की नाही म्हणे? वहिनी तिनं काहीच नाही म्हटलं. हाव नाही बोललीच नाही, चालली गेली तिथून. चला मी फ्रेश होतो, चहा करा तुम्ही पहिले. आईले बरोबर सांगितलं मी, वावरात नाही म्हणून. एक सून घरचं करेन, एक सून वावरात जाईन. नवीन सुनीले वावरात आणि जुन्या सुनीले घरी. देवा, काय काय स्वप्न पाहिले होते आणि काय काय नाही. किती चांगला तो संदीप पोर घाला होता, शिक्षक होता, किती नांदा लावत जाय. पण आईनं नाही ऐकलं. असा नाही पाहिजे, तसा नाही पाहिजे, आणि याच्या मस्तकी मारून दिलं मला. ना सासू धडाचे वागे, ना नवरा धडाचा वागे. मनीषा तू आता धट राहशील, कळक राहशील, तर तू ठाकूर की आहे. नाही तर तुला तर हे पोतीरा करून टाकतील, पोतीरा. नवऱ्याला तर बायकोची उलशीक चिंता नाही तर सगळ्याच्या घरी जाऊन पाय, नवराच चांगला असते. सासू कशी बी असो, पण नवरा चांगला पाहिजे. बरं देवा, काय नशीब निघालं रे देवा. मायबापाला बी सांगू शकत नाही, माहीच करते पुढे 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 पुढे. बेटा बदलल होते, सारखं नसते. दुःख भोगलं की सुख येते. माय लावते मायच्या अळानी पद्धत. मनीषा कुठे गेली? मनीषा माय बाई तेवढी जब्बर आहे पाहि ना. वावरातून वापस आली, एखादीने म्हटलं असतं की दे युवा निनतो मी सोयाबीन. वावरा लोक नेलो, वावरापासून धावत धाव चालली आली. मनीषा काय म्हणता सांगा? तू कोण चालली आली वावरातून? तुला काय नवई आहे काय वावरांनी काम करायची? त्या कधी बापाच्या घरी केलं नाही काय? आई मायबाप तुम्ही काढू नका. माय सांगा तुम्ही कितीक बी करा, पण मायबाप नका काढू तुम्ही. कोण तुम्ही असा भेदभाव करून राहिले? नवीन नवीन लग्न झालं, वावरांनी घेऊन जाता का मला? तुमच्या मोठ्या सुनीला घरी ठेवता, केली नाही का वावरात तुम्ही? मी करतो घरचं सगळं. चल नाही गेली वावरांनी. अहो माय बाई लय 18 असो तू, माहितच नव्हतं मला एवढी 18 म्हणून. भले दिसतं साधी सुधी. सुलोचना सासूबाई जब्बर मला बना लागलं. तुमचं पाहूनच मी शिकून राहिली. लय हुशार आहे. एका सुनीला घरी ठेवते आणि एका सुनीला म्हणते चल जंगलांदी. मनीषाजी बाबा कुठे गेली? मनीषाजी बाबा माय बी आता बसली होती. गेले काय बाजारात काय मी भाजीपाला आणायले? सांगितलं बी नाही चललो की काही. माय बी मला पण तोंड फिरवते का सखूबाई? सखूबाई कोण आहे? हो सविताबाई तुम्ही माझ्या घरी? म्हणजे
मी काय तुमच्या घरी येऊ नाही शकत काय? शांताबाईशी भांडण झालं म्हणजे काय, मायाशी बी झालं काय? नाही नाही, भांडण म्हणजे शांताबाई संग तुम्हाला कोण सांगितलं? बोलचाल झाली बाई. सखूबाई, काही बी झालं तर मला माहित पडते बरं, लक्षात ठेवा तुम्ही. अंका, मनीषा कुठे आहे मग आता? पाहि ना तुमची मैत्रीण शांताबाई, ननद संग दुश्मनी आणि मापुरीच वाटोळं करायला निघाली होती. मायपोरीले म्हणते की तू थांबू नको, असं नको करू, तसं नको करू. जेव्हा 2 दिवस लग्न झालं नाही, आता इकून तिकून लग्न झालं, एवढा खर्च केला लग्नांनी, काय घरी बसवतं काय मनीषाले? शांताबाईचं तर म्हणणं होतं की घरी बसवू इले, अजून दे त्याच्या पोरीसारखं दुसरपणी लग्न करून, कसा निघते न कसा नाही तो. नाही नाही सखूबाई, तुम्ही बरोबर केलं ना. मग काय केलं तुम्ही? कधीच दिलं काय मनीषाले? हाव, तशीच आहे मग पोरगी आणि सुखी आहे तुम्हाला सांगतो. हे शांताबाईच्या म्हटलं ऐकू नका. शांताबाई भडकून द्यायचं काम करते सगळे. तुम्ही सांगून द्या, सांगून द्याचा, काही घेऊन मला कोणाचा. आमच्या हस्तक्षेप करायची गरज नाही मला शांताबाईले, आम्ही आमचं पाहून घेऊ. आता दाद बी नाही मी त्याच्या घरी. होते ना सखूबाई, एवढं रागा कायले भरता? तुम्हाला जसं वाटेल तसं करा तुम्ही. चला, मी आलती रे शवंता मावशीच्या घरी, सोयाबीन सोंगायला सांगितलं बाया. म्हटलं चला, असं न जाता असं जातो इकून. सखूबाईची भेट होते घरी कधी असेल तर, आणि तेवढ्यात तुम्ही बैरच होते. चला, शांताबाई सांगू नका मी आली म्हणून. येतो मी, तुम्हाला पटेन तसं करा. माय मी कोणाच्या मनात बोलत नाही. बोलत नाही आम्ही ऐकतो का तुमच्या म्हटल्यानं? बोलत नाही तर लय झाली हो अर्काट. हे अर्काट व्हायले काय काय पोरगा नोकरी लागला काही त्या काही माहित. सांगे ना शांताबाई सांगितलं तर बरं. मायपोरीच्या याच्याने हस्तक्षेप तरी करणार नाही. बिचारीचा संसार सुखानं चालेल. जातच नाही मी आता लय दिवस. सविताला फोन बी करत नाही. सविताला बी समजेन की नाही आपली आई खरी आहे म्हणून, सासू खोटी आहे. सविता, केला काय स्वयंपाक? सविता, स्वयंपाक झाला काय? आई करूनच राहिली. या ताटं वाढतो. चला मंडळी, मग आता नवरात्र आलं जवळ. आता मस्त 9 दिवस 10 दिवस कसे जातात काही पता नाही लागत. मज्जा करा मग नवरात्रांची. सगळ्यात पहिले नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. पण घ्या आता मनीषाचं चांगलं झालं. चला आता राजाचं सविताचं पाहू आता काय आता. दे बरोबर मला वाढून, लय भूक लागली मला सविता. थांब आलीच मी. बबली, झाली का मग तयारी? मग तू जात की मी त्यासोबत? नाही आई, तुम्ही पण चला. तुमच्यासाठी पण एक छानशी साडी घेणार आहोत मी नवरात्रात घालायसाठी. नाही तर बबली असं कर ना, तू तुझ्यासाठी साडी घेऊन ये. मला खूप साड्या आहेत, काही आणू नको. आई घेऊन ये साडी. सुनीच्या कमाईची. तुझी सून मोठी चतुर आहे, मुद्दामून करते. पोरगाने घेऊ शकत तर आई चल मी घेतो, आई चल मी घेतो. बबली, एवढं तू कमजोर समजू नको नवरे आले. बंटी, मी कमजोर आणि ताकदचा विषय तरी केला काय? तुम्हीच म्हणून राहिले. आता नवरात्र आहे, आई म्हटलं त्याच त्या साडी घालतात, आईला एक साडी घेऊन देतो माझ्या ट्युशनच्या पैशातून. त्याच्यात का वाईट बोलली मी? चल ना, तुम्हाला बी कपडे घेऊन देतो. चला चला, नसू द्या तुमची कमाई, माझ्याच कमाईतून घेऊन देतो मी. बंटी चुप बस ना, चबर खाली करू राहिला तू. नाही आई, बबली मला कमजोर करायसाठी करून राहिली अशी. मला माहित आहे ना तिची प्लॅनिंग काय आहे तर. आई चला बरं, वेळ होती आई. रिकाम्या माणसाला रिकाम्या कामं सुचतात आई. चला लवकर. बबली, बंटी कोण असा बोलतो रे तू? आता नवरात्र बसते, अजून दिव्या बसतात, चांगली मजा आहे मोल्यांदी, आणि तू भांडणं करता काय घरांदी? नाही नाही आई, मी भांडणं नाही करत. पण बबली पाहून राहिली मी, लय पैशाच्या घमेंडांदी आली. बंटी घमेंडात नाही, स्वतःची कमाई असली की अलग पैशाचा जोश असते. तू कधी करता? आता करतो मग करतो, आता करतो मग करतो, असं आहे बंटी. म्हणून पहिले शिका लागते चांगलं. असं त्यासारखं नाही. शिक्षण शिकायला गेला, मायबाप लावून आला पैसा, आणि तिला गुलछरे उडवून राहिला. पाहून घे त्या हाताने त्या अशी गती केली तुझी. माझी भाषी होय, मला तर तिची साथ द्याच लागते. तुला बी अद्दल घडली पाहिजे. निकम्मा नवरा कायले म्हणतात. थांब म्हणा, एवढा मोठा बिझनेसमॅन होईन मी, तुम्हाला विचारणार बी नाही. आई तू बी तिकूनच झाली, मग बाबा बी तिकूनच आहेत. 2 पैसे कमावत नाही तर पाय केवढं गर्व आलं. बबली तू काही वाईट नको वाटत देऊ. जाऊ दे,
बंटीला सवयच आहे तशी. आणि तुला सांगतो एक, ज्या नवऱ्याची बायको कमावते ना, आणि तो नवरा निकम्मा असला की त्याला अशीच ठेस पोचते. त्याला अहंकार वाटते, अरे बायको कमावते, आपण निकम्मा आहो. म्हणून ते असे बोलत राहतात बायकाईले. जाऊ दे बबले, तू काही टेन्शन घेऊ नको. आज ना उद्या तोही कमावीनच. आई, मी काही टेन्शन नाही घेऊन राहिली आई. मी तुम्हाला सरळ म्हटलं तुम्हाला बी साडी घेऊन देतो, आणि बंटीला म्हटलं मी तुम्हाला बी कपडे घेऊन देतो म्हणून. ते आपलेच लावून राहिले. चला, काही टेन्शन नका घेऊ आई. बाय बाय. सुषमा, कुठे चालली का सुनील घेऊन? मस्त बाई दोघे सासू ना बरोबर तुम्ही. सुषमा, भाग्यवान असतो, तुला मस्त कमावती सून भेटली. हा सुषमा, खरोखर सांगतो तुले, तो भाग्यवान आस. नाही तर मै सुनताय दिवस रात्र मेरा भांडणच करत राहते. लेकरू होऊ देत नाही ना बाकरू होऊ देत नाही. मी घरी नसली की बरी राहते, आणि मी घरी आली की माझ्या संग तंडत राहते कोणत्या ना कोणत्या कारणावरून. कुठे चालल्या तुम्ही दोघी सासू ना? बबली, कुठं चालली बबली? काही नाही सविता काकू, मार्केटला जातो, आईला साडी एखादी घेऊन देतो. मी आणतो साडी, बाबाला कपडे आणतो. नवरात्र आहे की नाही आता, म्हणून. अहो माय बाई, पाय बरं माय, किती हिताची सून आहे व सुषमा ती. सांग कोण गे शेवंत मावशी, स्वतःची कमाई असली की कशी करते सून. सासूले घेते, सासऱ्याला घेते, आणि टाइम पडा नवऱ्याला बी घेते. जा माय जा, साड्या खरेदी करा, कपडे खरेदी करा. माझ्यासाठी एखादा झांपलचा पीसच घेऊन येजो बबली. ती सासूनी आणत, तू आणजो बाई. हा काकू, आणतो ना, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. शेवंत मावशीली पण आणतो. चल बबली, लवकर लवकर. शेवंत मावशी, पाहि बरं, पहिली सुनीची रिंकू होती, ती बी कमावते आता. हिच्या नशिबात बाई कमावती सून आहे बाई. चल. पण गे मनीषा, धाडलं का तुला वावरांदी? मी राहिली की नाही घरी? महाराणी घरीच राहीन. मनीषा, आली का तू वावरातून लवकर? कोण गेलं वावरात? मी काय देतो वावरात, तुम्ही जा ना. मनीषा, आईली तेच म्हटलं मी. मनीषाचं नवीन लग्न झालं, मनीषाला पाठवू नका म्हटलं. मीच जातो. राहू दे मनीषा, तू घरीच थांब, मी जातो. आई, तुम्हाला पहिलेच म्हटलं का नाही मी मनीषाला पाठवू नका म्हणून? मी येतो. चल आई, मी येतो वावरात तुमच्यासोबत. चोपड्यात तोंडाची चपळ 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 करून कर म्हणा. तो किती चपळपणा करतो तो. काय म्हटलं मनीषा, आवाज दिला काय? करजो मग, भाजीपोळ्या करजो. मी येतो वावरातून. पाय मनीषाला राग आला का नाही? मी म्हटलं का तुम्हाला तुम्ही नेऊ नका म्हणून? तसं नाही सुलोचना, तिला सरळच करावं लागते. लय दिवसांदिवस माझून राहिला तिले. काही नको येऊ तू वावरांदी, मी बी जात नाही. पाहू उद्या काय आहे तर. मनीषा, एवढी मसमस नको करू मनीषा. मी सगळं थंडगार करतो तुले. थांब तू, शांत राह जरा. चल आता ताट वाढतो. सगळे येले, आईले, पप्पूले, मनीषाले बोलवायला जातो. सगळेले वाटलं पाहिजे की नाही मोठी सून चांगली आहे. मै आई, बसा बरं जेवण करायला. ताट वाढतो मी. सविता, हे घे भाजीपाला. सविता, इकडे बरं. आली आली. सविताला सांगतो ना आता राजाच्या आवडीची भाजी करजो म्हणून. आपण दोघं तुला राग चालला जाईल. आई, आणला काय भाजीपाला? आई, तुम्हाला माफी मागतो आहे मी. आई तुम्हाला बोलल्याबद्दल. मग आईने तुम्हाला असं नव्हतं बोलायला लागत आई. जाऊ दे सविता, ती आई बी चिडचिड झाली. आपल्या पोरीचं असं झालं तर कोणाचं मन जागत नसेल. मला घे, राग नाही आला. घे बरं भाजीपाला आणला नाही, आणि राजाच्या आवडीचा भाजी करजो आता. हा बाई, करतो मी. दे. शांताबाई, ऐका घरी शांताबाई. आई, कोणीतरी आलं. कोण आहे वा? ये बाहेर येते ना शांताबाई. ये ना माझ्या घरात, एक कपर चाय दे. कोण आहे तर ये घरात. ये सविता बाई. काय सविताची आठवण घेत जा फक्त शांताबाई, आमची नको आठवण करू तू. नाही माय सोन्याची माय, आठवण ते करत काय तर. जाता जाता तर भेटतो मी. आता पुष्पाची भेट असते किती दिवसापासून. का तू तर म्हणस मी आज वावरात चालली, सोयाबीन सोंग गेली, निंदायला चालली म्हणस. मग काय झालं? शांताबाई, सांगू का तुला एक मी? माहिती आहे ती ननद नाही का शकुनाबाई? शकुनाबाईनं मनीषाली हात धरून आणलं होतं निंद्यासाठी. चल निंद, चल निंद असं करून आली होती. आम्ही पाहिलं. पार्वताबाई नंद माय. खरंच काय सोन्याची माय? शांताबाई, तुला कुठं सांगेन काय मी? एवढं राग भरली होती हे. आणि माहिती आहे मनीषा बसलीच ते निंदायले. ते निंदा नशीन येत बाई. ते धावत पाय चालली गेली ते. मग तिच्याच नावा ही शकुनाबाई गेली.
म्हणजे आम्हाला दोघीला नवईच वाटली बाई. आम्ही बाई, मी म्हटलं बाई पार्वता पहिले, मी म्हटलं बाई घरी नाही येत, पण शांताबाईच्या घरी जातो. शोभते काय बरं? सांग बरं शांताबाई, आता तर लग्न झालं मग आहे. सांग, आताच्या तर वावरात बी घेऊन गेली ती निंद्यासाठी. नाही नाही शांताबाई, तू काही म्हण बाई, लय वन झालं बाई मनीषाचं. पावलं जात नाही व शांताबाई. पाय बाई तू काय आहे तर शांताबाई, आपला जीव तुटते माहिती पोरीसाठी. लय साधी सुधी पोरगी आहे व. चल येतो शांताबाई मी, लेकर वाट पाहतात घरी. पाहिलं सविता, पाहिलं त्या माईनं काय करून ठेवलं? किती चांगली पोरगी होती. पाहून घे, शोभलं का त्या माईले असं करणं? म्हटलं तर भलं दिमाग येते. आणि काय म्हणते, बोलू नको बायचंदी, आमचं आम्ही पाहून घेऊ. हलकट हलकट बोलली ती आई मले. या खांदी असते ना, रप्पन ठेवून दिली असती. अशा टाईपची बोलली ती आई. पण तरी तू आई होय म्हणून मी सैन गेलं सविता, तुला सांगतो. आई वावरात नेलं का निंदी आली? आई काय करावं आई, काही समजून नाही राहिलं आई मला. एवढी चांगली मनीषा, तर काय झालं मनीषा सोबत? आई एक काम करतो मी, तिच्या घरी जातो आणि त्या शकून आत्यासमोर चांगलं भांडण करतो जोऱ्यानं. थांबा तुम्ही. पाहून घे मंडळी, म्हणून तुम्हाला म्हणतो, पोरीचा संबंध करायचा असला ना 12 महिने उशीर करा, पण पोरगा चांगला पावा. श्रीमंत असला तर चालते, पण तो संस्कारिक पोरगा पाहिजे. पा, एवढी चांगली मनीषा, काय होऊन झालं मनीषा सोबत? जीव तोटे हो पोरीसाठी. ही एक सत्य परिस्थिती आहे. सांगा त्या लेकरांना काय करा? खूप जणांच्या नावासाठी कमेंट आले. चला आपण काही जणांची नावं घेऊ. अरुणाबाई कछवाह, राहणार नागपूर. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. चेतना गोडम, बेसा नागपूर. मंगल मोरे, पूजाताई सोईतकर, शारदाताई चंदन शिवे, कल्याण मुंबई. कमलबाई चोरे, पुष्पा पवार, गौरी पवार, सुषमा मेश्राम पुणे, निलिमा नवीन शाह बरानपूर एमपी, प्रियंका पाटील अहेरी, ज्योती पोटे नागपूर. चला मग, ज्याला कोणाला नाव पाहिजे असेल उद्याच्या व्हिडिओमध्ये नावाची नक्की कमेंट करा. पण व्हिडिओ पूर्ण पहा बरं. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. चला मग पाहू आपण शकुनाबाई हे सुनीला किती त्रास देते. नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.